नाव काय? रुपाली अविनाश खोत, कुठं राहतात? परळी वैजनाथ. तुम्हाला काय प्रॉब्लेम होता? मला मानेचा प्रॉब्लेम होता. मानेचा त्रास होऊ लागला, मान आकडली होती. मानेला काय आता बेल्ट वगैरे डॉक्टरनं सांगितलं? मानेला बेल्ट नाही, पण मणक्यामध्ये गॅप सांगितला होता. गॅप जाता? हां, एक्सरे वगैरे काढला होता. हं. आणि कमरेला काय होऊ लागलं? कंबर दुखत होती, मध्ये हाडाला प्रॉब्लेम होता मला. बरं. तर मानेला किती फरक पडला? मानेला 3 दिवस झाला मी चोळायलो तर 70% फरक पडलेला आहे. आणि कमरेला किती टक्के फरक पडला? कमरेला पूर्ण फरक पडलेला आहे. 100% फरक पडला? हो, 100% फरक पडला. तुम्हाला काय औषध गोळी दिली का? हो, गोळ्या दिल्या होत्या कॅल्शियम नाही, मी दिल्या का? नाही नाही, डॉक्टरच्या नाही, माझ्या दिल्या का? मी गोळ्या दिल्या का तुम्हाला? नव्हते दिले तुम्ही. काही गोळ्या वगैरे दिल्या नाही, चोळण्याने फरक पडला. बरं. किती टक्के आता तुम्हाला लोकांना चोळावं का गोळ्या औषध घ्यावा? चोळल्याने फरक पडते गोळ्यापेक्षा. बरं. तर तुम्हाला चोळल्याने कायमस्वरूपी फरक पडते, गोळ्याने आहे ती तात्पुरता फरक पडते. बरं. तुम्हाला दुरुस्त कोणी केलंय? सोमनाथ लिंगाडे यांनी. बरं. म्हणजे 100% फरक पडला तुम्हाला? हो, 100% फरक पडला. चाल. ओके. कोणाला सांगायची इच्छा काही? आता याच्या अगोदर तुमचं मालकाचे दुखत होतं मान, किती वर्षापासून दुखत होती? त्यांना बरेच दिवस मणक्याचा त्रास होता, 5-6 वर्षाच्या वर असेल समजा. त्याचं त्यांना किती दिवसात चोळलं होतं? त्यांना असं 21 दिवस 20 दिवस काहीतरी कोर्स केला त्यांनी. त्यांना पूर्ण फरक पडला. आता त्यांना काही त्रास नाही सध्या. कसला त्रास नाही? नाही, काहीच त्रास नाही. चाल. लोकांना काही सांगायची इच्छा? डॉक्टरांना दाखवण्यापेक्षा चोळलेलं सगळ्यात चांगलं. ओके. धन्यवाद.